चला दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये जातील. चला चला आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. दोन पंच यस लक्षात ठेवा, ज्या वेळेला विकेट जाईल त्यावेळेला एकत्रित कोणी येऊ नका प्लीज. पतुबॅकर जुचंद्र संघ हा आपल्याला पहिला ऑफिशियल कॉल असेल. ज्या वेळेला विकेट जाते त्यावेळेला प्रत्येक जण जवळ जाऊ नका. दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना दिसत आहेत जरूर. चला गेम इज ऑन, मॅच इज ऑन. वेळेचं बंधन असेल आणि लक्षात ठेवा ज्या वेळेला विकेट जाईल त्यावेळेला टीम मीटिंग करू नका प्लीज. आम्ही विनंती करतोय. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय. थोडंसं फंबल झालं आणि सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलंय. मिळतील 2 धाबा. आकाश आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर अभिषेक गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगला खेळ राहिला तो म्हणजेच पारच्या माध्यमातून मॅच पुरस्कार हकदार तो ठरला गेला. विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी पारच्या माध्यमातून. आकाश अक्कूच्या बॅट मधून सरळ बॅटने सरळ चेंडूला फेकून दिले गेलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांकरिता षटकार. थँक्यू डीजे. लक्षात ठेवा 4:04 हा पहिला बॉल डिलिव्हर झालाय. हाई बॉल फुल टॉस आहे आणि जबरदस्त फटका. विकेट जाईल. फलंदाज होतील असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. थँक्यू. चला क्विक फास्ट मैदानाच्या आत लगेच नवीन बॅटर पाठवायचं आहे प्लीज. कारण की आजच्या दिवसात फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस. त्याच कारण टाइमपास होणार नाही आहे. आता मात्र प्रत्येक खेळाडूने काळजी घ्यावी या गोष्टीची. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. निशांत म्हात्रे अँड ऑल टीम. चला धावत या नवीन फलंदाज थोडस धावत क्विक फास्ट. गिरीश कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर येताना दिसत आहेत. 3 चेंडू फेकून झाले. धाबा फटकावरती 8 आहेत. पुढचा बॉल गोलंदाज CR अराउंड विकेट नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं व्हेरिएशन भेटलं गेलं. अगदी जर पाहिलं तर पहिला बॉल फेस करत असताना गिरीश सर विकेट किपरच्या हातामध्ये बॅट स्विंग झाली नाही. पहिलाच बॉल निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीने 4 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 8.
हा बॉल ऑन साईडला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत कावकरला पुढे आले होते परंतु चेंडूला चांगलं कॅरी केलंय. डायरेक्ट हिट आणि त्या ठिकाणी जर पाहिजे तर नॉट आउट पंच घोषित करतायत. पार्थ कुठेतरी जर पाहिजे तर घाई केली या चेंडूवरती. जसा बॉल आला तसाच यष्टरवरती आदळला गेला आणि अशा रीतीने 2 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. 2 धावेने संघाची धावसंख्या भर धावसंख्या जाऊन पोहोचते फटकावरती 10. डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते धावसंख्या 10. पार्थने आजच्या दिवसात चांगली प्रतिक्रिया केलेली आहे. ओव्हर दी विकेट फुल टच बॉल मिस केलाय आणि पाहता पाहता लेग स्टिक सोडून जाणारा बॉल अवंतरच्या माध्यमातून एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल 11 झाले. स्ट्राईक वरती गिरीश यांना आपण जरूर बघतायत. इथे एक्स्ट्रा कव्हरला चांगला क्रॅकिंग स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल चालला मैदानाच्या पलीकडे 4 धावांकरिता एका टप्प्याच्या साहाय्याने सभापती चषकातील एक दमदार चौकार. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा. थँक्यू व्हेरी व्हेरी सो मच डीजे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 15 झाल्यात. पारच्या षटकामध्ये थोड्याशा धावा जास्तीत जास्त खर्च केल्या गेल्यात परंतु अजयला आता कमबॅक करून द्यावं लागेल. स्ट्राईक वरती असतील अभिषेक. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. चांगला स्विंग प्राप्त झाला. हा बॉल डॉट राहतोय. अभिषेकला चांगली बॅटिंग करावी लागेल परंतु तितकीच चांगली गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अजय यांना करावी लागेल कारण की पहिल्या षटकात धावा 15 खर्च झाल्यात. आता दुसऱ्या षटकात धावा थोड्याशा कमी खर्च करायच्या आहेत परंतु अभिषेकला जास्तीत जास्त मोठे फटके खेळायचे आहेत कारण की 30 षटकामध्ये 30+, 35+, 40+ जाण्याचा प्रयत्न जर करावा लागेल तर असे फटके येणं महत्वाचं राहतीलच. ऑन साईडला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत कावकर. रिझनला प्रेम थोडंसं चुकी करताय परंतु बॅकअप मिळतंय ते म्हणजेच आर्यन भुईरचं. या बॉलवरती मिळतील 2 धावा. पतू पॅकर जुचंद्र संघ एक बलाढ्य संघ आहे. त्यांच्या विपक्षात जर पाहिलं चंद्रपडा बॉईज यंग टॅलेंट भरला संपूर्ण संघ. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिला एक मोठा विजय त्याने मिळवला गेला आणि याही मॅच मध्ये आता मात्र पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे. 17 धावा. या ठिकाणी जर पाहिलं तर डेड बॉल पंचाच्या माध्यमातून जरूर घोषित करण्यात आलाय. खेळपट्टीवरती पाय अगदी स्लिप होत असताना आपण जरूर पाहिलं गेलं. पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल तो म्हणजेच अजय या गोलंदाजाला. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील खूप खूप स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल. फिल्डर पोहोचलेत प्रेम आणि कॅच झाले ड्रॉप. खराब फिल्डिंग आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये यस पाण्याची व्यवस्था करायची. प्लीज प्लीज पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. व्हॉलंटियर्स
चला खेळाडूला जर इंजुरी असेल तर त्या खेळाडूला बाहेर पाठवा आणि लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत. 1 धाव या ठिकाणी ऍड केली जाईल आणि एकेरी धावडे संघाची धावसंख्या 18. वेलकम निखिल पाटील ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह ची व्यवस्था संपूर्ण 3 दिवसामध्ये करण्यात आलेली आहे. NK एंटरप्राइजेसचे प्रो प्रायडर आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सुंदर व्यक्तिमत्व. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण रवाना होतोय. मॅचच्या दिशेने आपण जातोय. गेम इज झोन. 3 चेंडू फेकून झाले धाव फडकावरती आणि धावा जर पाहिलं तर 18 आहेत. स्ट्राईक वरती गिरीश, नॉन स्ट्राईक वरती आपल्या बाहेर मिळतं अभिषेक. गिरीशच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौका जरूर आपण पाहिलाय. टॅप टू ग्राउंड सुंदर फटका पाहायला मिळतोय. पाहता पाहता लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू मागे जातील आणि तत्पूर्वी जर पाहिले तर एक धाव या ठिकाणी जरूर कंप्लीट केली जाते. संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती 19 धावा, 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धाव फटकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू फेकून झालेत. चांगलं आयोजन नियोजन सभापती चषक 2025 आजचा 3रा दिवस या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा. निशान म्हात्रे आणि ऑल टीमचं कौतुक करावं तिथं कमीच राहील. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रिटायर्ड हट झाले ते म्हणजेच फलंदाज पाहायला मिळत आहे ते म्हणजे अभिषेक. आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले आहेत रोहित खेळण्यासाठी. चला थोडस क्विक फास्ट रोहित मैदानाच्या आतमध्ये पुढे यायचं आहे. भरपूर टाइम वेळ जातो लक्षात ठेवा. 4 वाजून 4 मिनिटाला मॅच कंप्लीट झाली होती. 4 वाजून 16 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत. 4 चेंडू फेकून झालेत. 3 मिनिटांचा आता इथून कालावधी असेल. चांगला बॉल होता. जास्तीत जास्त बाहेर शफल झाले. रोहित तीरसे मोठा फटका खेळण्यासाठी गेले परंतु या ठिकाणी जर पाहिले गेले तर ऑफस्टिकच्या आतमधला बॉल होता आणि हेच पाहत असताना हा बॉल निर्धावच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना अजयने कमबॅक केले. या षटकामध्ये एकही षटकार एकही चौकार जरूर खर्च केला गेलेला नाहीये. बॉल होते यार अजय. षटकातील शेवटचा अंतिम बॉल. फुलेंचा बॉल ऑन साइडला ऑफ साइडला सुंदर फटका आहे. लॉग ऑफला बॉल निघून जाईल. विनीत आहे त्या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि येस डेफिनेटली रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम चंद्रपडा बॉईज संघाला. धावसंख्या जर पाहिली गेली तर 20 असताना हा दुसरा धक्का. जितेंद्र ठाकूर आप्पा पाटील दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कुणी असा सभापती कोणी हाय का. त्याच्यासारखा शोधून दावा कुणी असा सभापती कोणी हाय का. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा. थँक्यू डीजे. पुढे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. 20 धावा धाफडकावरती जाऊन पोहोचतायत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 10 ची सरासरी या ठिकाणी गाठलेली आहे. अंकित नंबर 3 च्या षटकामध्ये स्ट्राईक एंड वरती गिरीश. रियाज आहेत स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल रियाज पेस करत असताना अपील आउट झाली होती परंतु विकेट जाण्याची दाट शक्यता आणि विकेट जरूर जाताना दिसते. विकेट जाईल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये चंद्रपडा बॉईज या संघाला. विकेट गॉन.
थँक्यू डीसी. यस पंच हा वाईट बॉल असेल का? येस चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. यस पंच जो निर्णय देतील त्यावरतीच ठाम राहावं लागेल. हा बॉल वाईट. पंचांनी त्यांचा निर्णय दिलेला आहे. वाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी अंकित जरूर केली जाते आणि 20 धावा होत्या म्हणजे 21 धावा धाव फटकावरती. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अशोक आलेत. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी अंकितला विकेट प्राप्त झालेली आहे. परंतु आता मात्र स्ट्राईक एंड वरती गिरीश आहेत. गिरीश देखील एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहतो. गिरीश कशा प्रकारचे आता मात्र त्यांच्या माध्यमातून फलंदाजी राहील हे पाहणं महत्वाचं राहते. पुढचा बॉल गोलंदाज तयार. अंकित पहिल्यांदा थोडासा खाली राहिला, स्विंग झाला आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये टप्पा थोडासा खात्यामध्ये मध्यांतरी ठेवला गेला आणि तिथून जर पाहिलं तर चांगले लेंथ मेंटेन करत असताना चांगला बॉल, चांगला टप्पा, चांगले व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि पाहता पाहता हा बॉल डॉट. पुढचा बॉल लेग स्टिक सोडणारा चेंडू होता आणि कुठेतरी अवंतरच्या माध्यमातून धावा या ठिकाणी येताना दिसतात. बॅटच्या साहाय्याने जरूर धावा येताना दिसत नाही परंतु वाईटच्या सानिध्यातून धावा आता मात्र येताना दिसते. संघाची धावसंख्येत भर धावसंख्येत पोहोचते ती म्हणजे 22 धावा. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. पुन्हा एकदा गिरीश ऑन साइडला मोठा फटका सुरू खेळला गेला. आता मात्र बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. आलाय गिरीशच्या बॅट मधून सभापती चषकातील आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. काय टायमिंग साधलं गेल्या बॉलवरती सरळ चेंडूला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्येतून पोहोचते धावफटकावरती ती म्हणजेच 28 धावा. पहिल्या डावातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 2च चेंडू आतापर्यंत अंकितच्या षटकात फेकून झालेत. ओव्हर दी विकेटने बॉल तयार. याही पुढचा बॉल फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत प्रेम त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना बॉल सीमारेषे पार. 6 धावेंकरिता गिरीशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. जबरदस्त. आता मात्र चांगल्या लय मध्ये दिसतोय तो म्हणजेच गिरीश हा फलंदाज. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यांनी केली. बॅक टू बॅक 2 षटकार गिरीशच्या बॅटमधून आलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये षटकारांची आतिषबाजी आपण पाहिले परंतु विकेट बॅक टू बॅक 3 येताना दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात डीप बाकस गेला. स्वतः अजय आहे त्या ठिकाणी दुसऱ्या वेळेचा प्रयत्न चालवलाय आणि या ठिकाणी 2 धावा जरूर कंप्लीट केल्यात आणि या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशा रीतीने तिसरी धाव घेताना फलंदाज होतील बाद आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला. हिम्मतवाला वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. थँक्यू. बॉल तयार. लड्डू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झाले. लड्डू आले. पहिला बॉल स्विंग केलाय. फटका मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल ड्रॉप. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मला वाटते या क्षेत्ररक्षकाने एकही झेल पकडलेला नसावा कारण की भरपूर झेल याही मॅच मध्ये सोडले. गेल्याही मॅच मध्ये एक मिड स्पिल्डिंगच्या स्वरूपात एक चौकार गेला आणि अशा रीतीने विकेट जात असताना आणखीन एक धक्का धावचीच्या माध्यमातून फलंदाला परतावा लागते डगआउटच्या इच्छेने. हा धक्का क्रमांक जर पाहिलं गेलं तर जवळपास 6वा धक्का आहे या टीमला.
आळीचा मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का थँक्यू डीसे. वेलकम बॅक. पुणे एकदा सर्वांचं सभापती चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 38 धावा 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 चेंडू फेकून झाले. अनुज नवीन फलंदाज. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. लेग स्टिक सोडणारा हा चेंडू होता. त्याच कारणास्तव व्हाईट बॉल पंचाच्या माध्यमातून जरूर घोषित करण्यात आलेला आहे. या एकेरी धावडीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते 39 धावा. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आता मात्र कुठलीही चुकी करणार नाहीये. विकेट जाईल शेवटच्या बॉलवरती. 39 झाल्यात. 40चं लक्ष्य कंप्लीट करायचं आहे टीम पथुपॅकर जुचंद्र संघाला. असं एकच हाय कमी कशात नाही असं एकच हाय कमी कशात नाही चाहने वाला है सबका अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव एक कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे बर का कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा. दरम्यान आदरणीय सन्माननीय निवृत्ती पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. निवृत्तीजी पाटील आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना चंद्रपाडा बॉईज या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या त्या 39 धावा आणि 40 धावांचं टार्गेट पतू पॅकर या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. पारच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा, तदनंतर अजयच्या षटकामध्ये 5 धावा आणि अंकितच्या शेवटच्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि खरं तर क्षेत्ररक्षकाने खराब फिल्डिंग केली. या मॅच मध्ये भरपूर साऱ्या झेल ड्रॉप झाले आणि तिथून जर पाहिलं तर भरपूर जास्त धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि तब्बल 39 धावा आणि 40 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पतू पॅकर जुचंद्र या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 सलामीचे बॅटर आपण जायचंय मैदानावरती. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सभापती चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक लाजवाब स्पर्धा, यशस्वी क्रीडा स्पर्धा दिशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर BVA चॅम्पियन संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि निशांत म्हात्रेनं या स्पर्धेमध्ये तन मन धन अर्पण केलं आणि खऱ्या अर्थानं एक लाजवाब स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय सभापती कन्या भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या नायगाव परिसरामध्ये जर पाहिलं तर खूप चांगली विकास कामे कन्या भोईर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला पार्थ सिंग हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीनं मैदानावरती आर्यन भोईर हा फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 40 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे इथून जर पाहिलं ना
तर चांगली बॅटिंग करावी लागेल सुरुवातीला इनिशियल ओव्हर मध्ये हे स्ट्राईक करावे लागतील मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना कारण 40 धावा या जास्त देखील नाही आणि कमी देखील नाही या धावा डेंजरस आहेत त्यामुळे त्या जर पाहिलं ना तर धावा करत असताना सुरुवातीला चांगली बॅटिंग बॅटरला करावी लागेल षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती विकी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंच महेंद्र पाटील सर आपल्याला अधिकृत इशारा करतील सामन्याला होते सुरुवात 40 धावांचं भरपूर मोठं टार्गेट 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं व्यासपीठावरती जर पाहिलं तर मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे निखिलजी पाटील यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत या परिसरातील एक युवा उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप चांगले योगदान जाऊया मॅचच्या दिशेने विकी बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हो पहिलाच बॉल यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय आणि खूपच जास्त बाहेर होता आणि पंचाने त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज विकी आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये खरं तर पहिला चेंडू त्याचा जर पाहिला तर दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला दिशा आणि दशा या 2 शब्दामध्ये वेलांटीचा फरक आहे परंतु आपल्या संघाची दिशा जर चुकली ना तर आपल्या संघाची दशा होते अगदी तसंच काही पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालं खराब चेंडू हो यावेळेस पाहिला तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न वाईड ऑफ लॉंग ऑफचा फिल्डर अगदी त्या ठिकाणी पोहोचले स्वीपर कव्हरला आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि फक्त 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती 40 धावांचं टार्गेट आहे त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज करतील आणि पार्थ सिंग मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी या चेंडूवरती प्रयत्न झाला होता यावेळेस पाहिला तर पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये महत्वाची झेल होती पार्थ सिंग याचा झेल सोडला भरपूर मोठी चूक केली आहे त्या ठिकाणी यश रक्षकानं आणि त्याचे दोन्ही डोक्यावरती गेलेत त्याला ठाऊक आहे कारण पार्थ सिंग पतुबाईकर जुचंद्र या संघाचा मॅच विनर बॅटर आहे आणि त्याचा झेल सोडला पार्थ सिंगचा सोडलेला झेल हृदयावर सुई टोचल्यागत दुःख देईल का तुम्हाला वेदना देऊन जाईल का कारण पार्थ सिंग ही तोफ आहे आणि तोफेतून जेव्हा गोले सुटतात ना ते तुम्हाला झेलावेच लागतील आणि यष्टीरक्षकांनी ते मिस्टेक केली आहे असंच म्हणावं लागेल पुन्हा एकदा विकी ओ फुलटॉस बॉल आर्यनच्या बॅट मधून येतोय धमाका मागील 2 मॅच मध्ये अपयशी ठरला होता आर्यन परंतु इथे त्याच्या बॅट मधून येतोय षटकार अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा थँक्यू खराब चेंडू होता फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना ठोकला दर्जेदार षटकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती आर्यन भोईरच्या बॅट मधून या क्रीडा स्पर्धेमध्ये धावा आलेल्या नाही आहेत परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून षटकार आला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय चांगली टायमिंग त्या स्ट्रोक वरती पाहायला मिळाली पुन्हा एकदा विकी बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन साडी परंतु अजून एक चांगला फटका गॅप मध्ये खेळलेत आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय आर्यनच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा बॉल सीमारेषा पार 4-4-4 येतोय चौकार हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती थँक्यू चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि 4 धावा मिळाल्या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती विकी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हो यावेळेस पाहिला तर दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय की काय यस इट इज अ वाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर जाणारा चेंडू आहे अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते थोडासा दबाव जाणवतोय विकी वरती कारण मागील 2 चेंडू वरती त्याच्यावरती आक्रमण केलंय आर्यन भोईरनं आणि लगेचच त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न करतात विकी या चेंडूवरती परंतु आक्रमण त्यांना देखील करावं लागेल या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल विकी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हो यावेळेस कोलाट टाकला हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग सिंगलच मिळते सेकंडचा कॉल नाही कारण फिल्डिंग चांगली झालेली आहे फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती पारचा झेल सोडला परंतु एका बाजूला आर्यन भोईर आक्रमक झालेत त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेत
विकी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याला चेंडू होता. लॉंग ऑनला खेळलेत फिल्डर आहेत, परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतो. सरळ बॅटनं स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, येतोय चौकार. आम्ही कोण करणार नाही बालबाका, इथला मालिक आम्ही किंग, पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण हाय का. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आर्यन आक्रमक झाले होते, परंतु पार्थ देखील आक्रमक झाले. त्यांच्याही बॅटमधून या मॅच मध्ये चौकार आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग. इनिशियल ओव्हर मध्ये धावा आलेत पतू पॅकर जुचंद्र संघासाठी, परंतु येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. राऊंड विकेटने यावेळेस पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी शतरक्षक पोहोचलेत, परंतु जजमेंट चुकलंय फाईन लेगला. आणि खरं तर 2 धावा इथे मिळतील फलंदाज आर्यनला. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. भरपूर जास्त शफल क्रॉस झाले होते, परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी आणि फाईन लेगला फिल्डर पोहोचले होते, परंतु जजमेंट चुकलं आणि तिथून 2 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतात. आर्यन चांगली बॅटिंग करतात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मोठा फटका, वाह वाह वाह, काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ धाडलाय. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आर्यनच्या बॅटमधून. खरं तर आक्रमक झाले सुरुवातीच्या षटकामध्ये देखील त्यांच्या बॅटमधून षटकार. याही षटकामध्ये अशोकच्या विरोधात ठोकला हा दर्जेदार फटका. तब्बल 19 धावांवरती खेळतोय आर्यन या मॅच मध्ये. यावेळेस देखील पूल करण्याचा प्रयत्न, परंतु गतीमध्ये परिवर्तन. काय घडले या चेंडूवरती, सेलिब्रेशन जरूर केलंय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इथे आलाय डॉट बॉल. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला दिला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 40 धावांचे टार्गेट आहे, परंतु सुरुवात जबरदस्त राहिली आहे. पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी या मॅच मध्ये पाहायला मिळते. अशोक पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पॉवरफुल, सक्सेसफुल पुलचा फटका. आणखीन एक दर्जेदार फटका येतोय आर्यनच्या बॅट मधून. षटकार. थँक्यू. या 7 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. आर्यनच्या बॅट मधून धावा खोऱ्याने येत आहेत. जबरदस्त बॅटिंग करतायत. आतापर्यंत 3 षटकार त्याने टोकलेत. तब्बल 25 धावांवरती खेळतोय आर्यन या मॅच मध्ये. येणारे 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग. 40 धावांचं आव्हान देखील कमी वाटू लागले, कारण धावा येत आहेत या मॅच मध्ये. हो, यावेळेस मॅच फिनिश. सामना जिंकलाय पतू पॅकर्स जुचंद्र या संघाने. अभिनंदन, अभिनंदन पतू पॅकर्स जुचंद्र. परंतु हार्ड लक, टफ लक चंद्रपडा बॉईज. काय जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग पाहायला मिळते आर्यनच्या बॅट मधून. तब्बल 31 धावा या मॅच मध्ये, आणि तोच ठरलाय विजयाचा शिल्पकार. मॅन ऑफ द मॅचचा हिरो मिस्टर आर्यन भोईर ठरलेत या मॅचचे हिरो. जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 4 षटकार त्यांच्या बॅट मधून, 1 चौकार, आणि तिथे जर पाहिलं ना तर सलामीला आले होते, अक्षरशः बरसले, आणि त्यांच्या बॅट मधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतात. सामना इथे जिंकलाय पतू पॅकर्स जुचंद्र या संघाने, आणि मॅन ऑफ द मॅच चे हिरो राहिलेत आर्यन भोईर. तर या ठिकाणी टॉस केला जाईल या दोन्ही संघाचे कॅप्टन. जबरदस्त खेळ राहिलाय पतू पॅकर्स जुचंद्र संघाचा. आर्यनचं देखील कौतुक करावं लागेल. मागील 2 मॅच मध्ये तो अपयशी ठरला होता. मागील 2 मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धाव आलेली नव्हती. दोन्ही मॅच मध्ये शून्यावरती तो बाद झाला, परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून 31 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार